ही जीएसटी दोन भागामध्ये इथं विभागलेली आहे, इनपुट जीएसटी आणि आउटपुट जीएसटी. हेच आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर चला पाहूया परत काही क्वेश्चन्स. जीएसटी दिली पाहिजेत का? का बरं भरायची जीएसटी? जीएसटी भरली नसली तर कोण भरतो जीएसटीचे पैसे? जीएसटी भरली तर काय होईल? आणि जीएसटी म्हणजेच काय? ह्या सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, असं समजून घेऊया की तुम्ही एक बिझनेस चालवत आहात आणि तुम्ही असं ठरवले की मोबाईल सेलचा एक बिझनेस तुम्हाला करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही एक मोबाईल विकत घेता. आता एक जो मोबाईल तुम्ही विकत घेणार आहात त्याची प्राइस आहे 1000 रुपये. पहा, जेव्हा तुम्ही माल परचेस करताय तेव्हा तुम्हाला जीएसटी द्यायची असेल. जीएसटी जे की 18% असेल. आता यू नो दॅट की मोबाईलची प्राइस तर 1000 रुपये आहे, पण जीएसटी हे दोन पद्धतीने लागते, सीजीएसटी आणि एसजीएसटी. ते तर आपण नंतर घेणारच आहोत. पण 18% याला जीएसटी लावायची असेल तर जीएसटी लागणार किती हे पहिले समजून घेऊया. तर आता तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही मोबाईल परचेस केलाय तेव्हा तुम्ही 1000 रुपयात केलाय, पण इथं जो टॅक्स दिलाय ह्या टॅक्सलाच आपण म्हणणार इनपुट टॅक्स. काय म्हणणार इथे? इनपुट टॅक्स म्हणजेच इनपुट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच पहा, मोबाईल आपण 1000मध्ये घेतलाय आणि 180 रुपयाची आपल्याला तिथं टॅक्स लागलाय जेव्हा माल परचेस करते वेळेस, म्हणून त्याला इनपुट जीएसटी असं म्हणायचं. आणि टोटल मोबाईल आपल्याला पडला इथं 1180 रुपयामध्ये. जेव्हा तुम्ही तो मोबाईल तुमच्या शॉपवर घेऊन येणार तर तेव्हा त्याला तुम्ही सेल करणार. पण सेल करायच्या आधी तुम्ही असा विचार करणार तर मोबाईल आपण तर घेतलाय कितीमध्ये? 1180 रुपयामध्ये, पण सेल कितीला करणार हे तुम्ही ठरवलंय. सपोज तोच मोबाईल तुम्ही तुमच्या शॉपमध्ये सेल करायला ठेवलाय 1500 रुपयाला. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्ही जेव्हा मोबाईल विकताय तेव्हा सुद्धा तुम्ही जीएसटी लावणार. तर इथं तेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल विकायला ठेवलाय तर इथे 1500 वर तुम्ही जीएसटी लावणार आहे. सेल करते वेळेस जी जीएसटी लागते ती असते आउटपुट जीएसटी आणि ती लागेल तुमची 18%. जसं की सेल करते वेळेस तुम्हाला आउटपुट जीएसटी ही कस्टमर कडनं रिसीव्ह करायची आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा 1500ला मोबाईल विकणार तेव्हा त्याला जीएसटी बिल देणार आणि 1500 प्लस जीएसटी बिल 18%. तर ही बिलाची जे टॅक्स किंमत राहील 270 रुपये. म्हणजेच 1500 वर 18% 270 रुपये होईल. मग ही टोटल अमाऊंट काय होईल हे आपण पाहूया. 1500 प्लस जीएसटी लावून तोच मोबाईल आपण विकलाय 1770 रुपयामध्ये आपण तो मोबाईल इथं सेल केलेला आहे. इथं तुम्हाला कळलंच असेल की जेव्हा आपण मोबाईल परचेस केला तिथं आपल्याला इनपुट टॅक्स लागलेला आहे. म्हणजेच 18% आपण ऑलरेडी पेड केलेला आहे परचेस करते वेळेस. आणि त्याची टोटल अमाऊंट जी झालेली आहे मोबाईलची ती झालेली आहे 1180 रुपये. पण इथं जेव्हा आपण सेल करतो तर ही अमाऊंट जी की आउटपुट टॅक्स आहे तो आपण कस्टमर कडनं रिसीव्ह करतोय. आणि 1500 रुपयाला जर मोबाईल विकलाय तर 270 रुपये ही आपली आउटपुट टॅक्स आपण रिसीव्ह करणार आहोत आणि आपण मोबाईल विकणार आहोत त्यांना 1770. तुम्हाला जर असं वाटत असेल जेव्हा तुम्ही परचेस मोबाईल केलाय आणि हे जे 180 रुपये झाले हे गव्हर्नमेंटला दिले तर नाही, अजून सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटला पैसे दिलेले नाहीये. फक्त तुम्ही परचेस हा टॅक्स इनपुट टॅक्स ॲज अ भरलेला आहे. आणि तुम्ही असा विचार करत आहात तुम्ही मोबाईल विकलाय आणि तुम्ही कस्टमर कडनं 18% जीएसटी रिसीव्ह केलेली आहे आणि ती सुद्धा गव्हर्नमेंटला तुम्ही अजून सुद्धा भरलेली नाही. तर एक लक्षात घ्या, सर्वात पहिले जीएसटी पेड करण्याचा रूल तुम्हाला इथं समजून घ्यायचा आहे. तो म्हणजेच कसा की सपोज इथं तुम्हाला जो आउटपुट टॅक्स तुम्ही कस्टमर कडनं रिसीव्ह केलेला आहे त्यामधून इनपुट टॅक्स मायनस करून उर्वरित पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचे आहे. आउटपुट टॅक्स तुम्हाला इथं दिसतच आहे पहा 270 रुपये. आणि त्यामधून मायनस करून आपल्याला इनपुट टॅक्स मायनस करायचा आहे. म्हणजेच इनपुट टॅक्स पाहूया आपण आता. इथं इनपुट टॅक्स 18%.
म्हणजेच 180 रुपये जे की परचेस करते वेळेस आपण दिला होता, तो आपण टाकायचा इथं 180 रुपये. 180 रुपये यामधून मायनस करून जे पैसे उरतात ते आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायचे आहे. इथं आपण कॅल्क्युलेट करा पहा, 270 मायनस 180 म्हणजेच किती होणार तुमचे, फक्त 90 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचे आहे. आता हा कोण पे करणार, बिझनेसचा ओनर, जो की कस्टमर कडनं टॅक्स घेतलाय आणि पेड केलेला टॅक्स त्यामधून मायनस केलाय आणि उर्वरित पैसे तो गव्हर्नमेंटला देतोय. यामध्ये सुद्धा दोन पद्धतीने तो टॅक्स देणार आहे, तो म्हणजेच एक सीजीएसटी आणि दुसरा म्हणजेच एसजीएसटी. म्हणजेच 90 रुपयेचे 50% सेंट्रल गव्हर्नमेंटला देईल आणि एसजीएसटी स्टेट गव्हर्नमेंटला 50% ही अमाऊंट तुम्हाला पेड करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण जीएसटी पेड करत असतो. तर ह्या ओव्हरऑल अकाउंट मध्ये तुम्हाला एवढं समजलेलं आहे की जीएसटी पेड कोण करतो, तर जीएसटी हा एंड युजर पेड करतो. जसे की कोण पे करतो, एंड युजर म्हणजेच आपण कस्टमर कंझ्युमर हा जीएसटी पेड करत असतो. फक्त माध्यम कुणाच्या माध्यमातून पेड केला जातो जीएसटी, विक्रेत्याच्या माध्यमातून, म्हणजेच जो जीएसटी पेयर आहे त्यांच्या माध्यमातून आपण जीएसटी गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवत असतो. म्हणजेच कसं, परचेस करते वेळेस जो जीएसटी लागला त्याला आपण इनपुट जीएसटी म्हणायचा आहे आणि सेल करते वेळेस जो जीएसटी लागलाय त्याला आउटपुट जीएसटी म्हणायचा आहे. आणि आपला रूल काय सांगतो, आउटपुट जीएसटी मधून इनपुट जीएसटी मायनस करायचा आहे आणि उर्वरित पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचे आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं सेल्स करते वेळेस जेव्हा तुम्ही आउटपुट जीएसटी रिसीव्ह करणार त्याची प्राइस इथं दिलेली आहे 270 आणि परचेस करते वेळेस तुम्ही इथं जीएसटी पेड केलेली आहे 180 रुपयाची आणि 270 मधून 180 म्हणजेच तुम्ही पेड केलेली अमाऊंट तुमची तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि उर्वरित एक्स्ट्रा पैसे हे तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचे आहे. तर अशा पद्धतीनं जीएसटी गव्हर्नमेंटला मिळत असते. तर ह्याच आपण एक प्रॅक्टिकल करून पाहूया. म्हणजेच बिझनेसच्या ओनरनी जर ह्या टाईपचं अकाउंटिंग केलं तर खरंच तो 90 रुपये गव्हर्नमेंटला देतोय का. चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअर मध्ये आणि एक परचेस करूया एक मोबाईल आणि सेम जसं आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केलं त्या पद्धतीनेच आपण याचं प्रॅक्टिकली पण असंच होईल का हे आपण पाहणार आहोत आणि जीएसटी कशी पे करणार आपण हे सुद्धा यामध्ये पाहणार आहोत. टॅली सॉफ्टवेअर मध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण इथं परचेस करणार आहोत. मी गेलोय परचेस मध्ये आणि यामध्ये एक कंपनीकडनं आपण कॅश मध्ये हे ट्रान्झॅक्शन करणार आहोत. मी इथं परचेस अकाउंट घेतलेला आहे, इथं स्पेस दाबतोय मी इथे आणि यामध्ये इथं लिस्ट मध्ये कुठलंही स्टॉक नाहीये कारण की नवीनच आपण शॉप सुरू केलेला आहे. यामध्ये पहिला एक मोबाईल आपण विकत घेत आहोत प्रॅक्टिकली, ते आपण पाहणार आहोत. जसे की इथं मी अल्ट सी करतोय आणि यामध्ये मोबाईल अंडर द इलेक्ट्रॉनिक्स मी इथं घेणार आहे आणि इथं जीएसटी यस करणार आहे आणि टॅक्सेबल जीएसटी मी 18% इथं देणार आहे. यामध्ये मी इथं नॉचेस मध्ये हा पीस विकणार आहे. चला पाहूया. एक क्वांटिटी मध्ये आपण मोबाईल विकत घेतलाय आणि 1000 रुपये समोरच्याने आपल्याला प्राइस लावली आणि ह्यावर आपण जीएसटी देणार आहोत. तर लक्षात ठेवा जीएसटी आपण लेजर कसं बनवायचंय. इथं अल्ट सी करतोय. तुम्हाला इनपुट सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स घ्यायचा आहे ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये. इथं जीएसटी टाइप ऑफ ड्युटीज जीएसटी सिलेक्ट करून सीजीएसटीचा फुल फॉर्म जसे की सेंट्रल टॅक्स आणि 9% इथं तुम्हाला घ्यायचं आहे. एंटर करून तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. आता 9% पहा 90 रुपये तुम्हाला आलेले दिसेल पण आपला आता 18% इथं जीएसटी लावायचा आहे. तर चला इथं परत एंटर करूया आणि इथं परत अल्ट सी करूया आणि इथं टाइप करूया आपण इनपुट एसजीएसटी म्हणजेच ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये एसजीएसटीचा फुल फॉर्म आहे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा पण 9% घ्यायचा आहे तुम्हाला. जसे की यामध्ये 180 रुपयाचं तुम्हाला इथं टॅक्स लागलेला आहे 90 आणि 90 आणि 1000चा मोबाईल आहे. तेच आपण थोड्या वेळापूर्वी पहा प्रॅक्टिकली पाहिलं होतं. इथं परचेस केलाय मोबाईल 1000 रुपयामध्ये आणि 180 रुपये आपल्याला टॅक्स लागलाय 18% आणि टोटल अमाऊंट 1180 झालेली आहे. पहा इथं प्रॅक्टिकली पण तुम्हाला जशास तसं दिसत आहे. पहा
एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचा आहे. आता हा झाला तुमचा एक मोबाईल परचेस. पण नेक्स्ट तुम्हाला प्रॅक्टिकली असं सांगितलेलं आहे की तोच मोबाईल तुम्हाला सेल करायचा आहे आणि सेल करते वेळेस तुम्हाला आउटपुट GST लावायचा आहे. चला जाऊया मोबाईल सेल करण्यासाठी. सेल्स या वाउचरवर जायचं आहे तुम्हाला. तर आपण पार्टी नेम काही नाही, डायरेक्टली कॅश घ्यायचं आहे इथं आणि मी इथे सेव्ह करतोय. आता हा मोबाईल आपण डायरेक्टली कॅशनी सेल करत आहोत, जे की एक क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे पहा मोबाईल आहे, जो की आपला एक मोबाईल आहे, तोच आपल्याला इथं सेल करायचा आहे, जे की एक क्वांटिटीमध्ये आहे आणि रेट तुम्हाला विकायचा आहे 1500 नी. जे की 1500चा हा मोबाईल आहे. याला आपण GST लावायची आहे, पण कुठली GST लावायची आहे? आउटपुट GST. जसं की मी इथे कीबोर्डवर Alt+C करतोय आणि इथे घेतोय मी आउटपुट CGST, जे की ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये GST मध्ये सेंट्रल टॅक्स राहील आणि 9% राहील. एंटर सेव्ह. दुसरं राहील तुमचं Alt+C आउटपुट SGST, जे की ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये GST राहील आणि स्टेट टॅक्स मध्ये राहील, जे की 9% असेल. एंटर सेव्ह. आता यामध्ये टोटल तुमची अमाऊंट जी की 1770 झालेली आहे, तेच आपण प्रॅक्टिकली इथं सांगितलेलं आहे. माल सेल करते वेळेस तेवढीच अमाऊंट इथे दिलेली आहे. पहा, टॅली सॉफ्टवेअर मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला याची जर प्रिंट काढायची असेल तर तुम्ही प्रिंटवर क्लिक करू शकता आणि प्रिंट पाहू शकता. जसं की मी इथे एंटर आणि सेव्ह करतोय. आता यामध्ये मी इथे स्केप दाबतोय आणि यामध्ये तुम्हाला इथे बॅलन्स शीट मध्ये जायचं आहे आणि डिटेल्सवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं ड्युटीज अँड टॅक्सेस, जे की तुमची लॅबिलिटीज आहे, लॅबिलिटीज म्हणजेच देणी, हे तुम्हाला माहित आहे आणि ती तुम्हाला 90 रुपये देणी आहे. जसं की यामध्ये मी ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये जेव्हा एंटर करतोय तर यामध्ये तुम्हाला काही इनपुट आणि काही आउटपुट टॅक्स इथं दिसत आहे. तर यामधून तुम्हाला इथे 90 रुपये हे तुम्ही परचेस करते वेळेस लागलेले टॅक्स आहे आणि सेल करते वेळेस 135 आणि 135 तुम्हाला, आणि यामधून मायनस करून जी अमाऊंट उरते ती म्हणजेच 90 रुपये, जी की तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायची आहे. याला तुम्ही पेबल पण करून ठेवू शकता. जसं की मी इथं स्केप दाबतोय. अकाउंटिंग वाउचर मध्ये जायचंय तुम्हाला, जर्नल मध्ये जायचंय तुम्हाला आणि इथे जाऊन GST पेबल हा लेजर बनवायचा आहे, जो की प्रोव्हिजनच्या अंडर मध्ये राहील आणि एंटर करून सेव्ह करायचा आहे. जसं की तुम्हाला इथे आउटपुट CGST 135 रुपये आणि परत इथं डेबिट करायचं आहे आणि घ्यायचं आहे आउटपुट SGST 135 रुपये. जसे की इथली अमाऊंट तुमची 0 झाली पाहिजे आणि नंतर क्रेडिट करायचं आहे तुम्हाला इनपुट CGST, जे की 90 रुपये आहे आणि परत इथं क्रेडिटवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इनपुट SGST, जे की 90 रुपये आहे. जसं की एक्सप्लेन केलेलं आहे, आउटपुट मायनस इनपुट म्हणजेच आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स मायनस करून उर्वरित अमाऊंट ही गव्हर्नमेंटला द्यायची आहे. तर यामध्ये परत एकदा क्रेडिट करायचं आहे आणि इथं GST पेबल हे लेजर बनवायचं आहे आणि उर्वरित जे 90 रुपये आहे ते तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचे आहे. तर अशा पद्धतीनं जर्नलमध्ये तुम्हाला एंट्री करायची आहे आणि GST पेबलचं लेजर बनवून त्यामध्ये तुम्हाला ही अमाऊंट टाकायची आहे आणि पेबल करायची आहे. एंटर करून जेव्हा तुम्ही सेव्ह करताय तर यामध्ये परत एकदा बॅलन्स शीट मध्ये आपण जाऊया. पहा, तर यामध्ये ही अमाऊंट जे की ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये न येता प्रोव्हिजन मध्ये आलेली तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीनंच आपण GST पेड करत असतो. GST पेड करण्याची ऑनलाईन पद्धत पाहायची असेल तर समोरचे लेक्चर तुम्ही पाहू शकता. यामध्ये GSTचे ॲडव्हान्स लेक्चर सुद्धा आहेत, ते पण तुम्ही समोरचे नक्कीच पहा. आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्ट मधले व्हिडिओ आहे ते नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.